गेल्या कित्येक दिवसांपासून टाळ मृदुंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात, पावसाच्या सरी अंगावरती झेलत लाखो वारकरी एकाच ओढीनं चालत होते। मोठ्या भक्तिभावात पंढरीकडे मार्गक्रमण करणाऱ्या विठ्ठल भक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे। आषाढी एकादशीच्या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत पोहोचलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा टाळ हाती घेत भजनावरती ठेका धरला। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या। पालकमंत्री जयकुमार गोरे, गिरीश महाजन, आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत त्यांनी फुगडीचा फेराही घेतला। आषाढीची वारी हा केवळ एक धार्मिक सोहळा नसतो, तर तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि समतेचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो। आषाढी वारीचा पंढरपुरातला उत्साह आमच्या प्रतिनिधींनी टिपलाय, आपण पाहूया। जाईल ग माये तया पंढरपुरी, भेटेले माहिर आपुलिया असं म्हणत वारकरी आता पंढरपूरला पोहोचलेत। आणि पंढरपूरला पोहोचलेल्या वारकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती विठ्ठल दर्शनाची। काही तासावरती अगदी आषाढीचा तो क्षण येऊन पोहोचलाय, ज्यावेळी मुख्यमंत्री हे आषाढीची महापूजा करणार आहेत। आणि ही आषाढीची महापूजा केल्यानंतरच त्याच्यासोबत जे वारकरी मागच्या 18-20 दिवसापासून चालत चालत पंढरपूरकडे येत होते, ते आता पंढरपूरला पोहोचलेत। आणि याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा अशी भावना वारकऱ्याची यामुळेच इथे निर्माण झालेली असते। काय वाटतं या वारकऱ्यांना? आपल्यासोबत काही वारकरी आहेत, मला सांगा माऊली, काय भावना असते ज्यावेळेस पंढरपूर जवळ येतो? काय शब्दात नाही सांगू शकत, शब्दात नाही सांगू शकत। हा आनंद इतका आहे, आताही माझा तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही। माझा आनंदच फार महत्त्वाचा आहे, आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही आहे। दर्शन होणार हा, आषाढीत दर्शन होणार? कळसाचं दर्शन झालं, आमचं दर्शन झालं वारकऱ्यांचं। चरणांचं दर्शन होत नाहीये, कळसाचं दर्शन हेच आमचं दर्शन। काय भावना असते ज्यावेळेस पंढरपूर जवळ येतं आणि पुढच्या काही तासामध्ये दर्शन होणार? ओढ लागलेली असते दर्शनाची विठुरायाच्या, पण तुमची वारी तुम्ही चालता हेच तुमचं विठुरायाचं दर्शन आहे। वारीचा जो आनंद आहे, ती भावना आहे चालण्याची, त्यातच तुमचं समावलेलं आहे सर्व काही। आपण की अशा सगळ्या भावना आहेत या वारकऱ्यांना। खरं तर वारकऱ्यांसाठी पंढरपूर हे माहेर असतं, आणि त्यामुळे माहेरवाशीन बाई ज्यावेळेस आपल्या माहेराला येते, त्याचा तिला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद या वारकऱ्याला पंढरपूरमध्ये आल्यानंतर होतो। कॅमेरामन अक्षय करमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। आषाढी एकादशीच्या निमित्तानं अवघं पंढरपूर सजलंय। चंद्रभागेचा काठ भक्तांनी फुलून गेलाय। प्रत्येकाच्या मनात आणि ओठांवर एकच नाव आहे, एकच गजर आहे, तो विठ्ठलाचा, विठू माऊलीचा। आषाढीच्या निमित्तानं यंदा विक्रमी संख्येनं वारकरी पंढरीत पोहोचलेत। या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी पवित्र असलेलं कुंकू आणि बुक्क्याची 25 कोटींच्या घरात उलाढाल होण्याची शक्यता आहे। पंढरी नगरीतलं प्रत्येक दुकान वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे। पंढरीच्या वारीवरती पंढरपूरच्या अर्थकारणाचा मोठा भाग अवलंबून असतो। आणि यंदाच्या आषाढीसाठी वारकऱ्यांसाठी खुशखबर आहे, यंदा चंद्रभागेवरती एक नवा घाट तयार झाल्यामुळे आता भक्तिसागरमध्ये राहत असलेल्या वारकऱ्यांना थेट चंद्रभागेत स्नान करता येईल। यंदाच्या वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बंद झालेलं VIP दर्शन। या निर्णयामुळे सामान्य वारकऱ्यांच्या दर्शनाची वेळ निम्म्यानं कमी झाली आहे। पण या निर्णयाची अंमलबजावणी होताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या एका कृतीनं सर्वांचं मन जिंकलं। अनेक तास रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याला जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गाभाऱ्यात नेलं। त्यामुळे पंढरीच्या वारीतले वारकरीच खरे VIP असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। यंदाच्या आषाढीला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पंढरपुरात यंदा एअर ॲम्ब्युलन्सेस तैनात आहेत। तर आषाढीची यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी गिरीश महाजनांनी बुलेटवरनं सगळ्या तयारीचा आढावा सुद्धा घेतला।